Hi guys, welcome. It's part 2 of day 2 आणि सगळं भजनं झाल्यानंतर भजनं झाल्यावर जेवणाआधी आम्ही एक छोटा कार्यक्रम ठेवलेला आमचं म्हणजे घरच्या घरी. पण तो खूप स्पेशल होता, खूप स्पेशल कारण माझ्या बाबांनी तुम्हाला थोडा एक प्रिव्ह्यू देते मी. 2006 आम्ही सगळे सेम असं बस करून आम्ही गावाला गेलेलो, पूर्ण फॅमिली. तेव्हा माझे आजोबा, त्यांचे भावंड म्हणजे ती पिढी होती ऑलमोस्ट सगळे. त्यानंतर माझ्या बाबांची ती एक पिढी होती आणि आम्ही तेव्हा खूप लहान होतो. 3-3, 4-4 वर्षांचे होतो आम्ही. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सो तेव्हा पण त्यांनी असं हे केलेलं. तेव्हा त्यांनी तुम्ही जर टिपरे ही सिरियल बघितली असेल तर तुम्हाला म्हणजे अंदाज येईल की त्यांनी तसं कॅरेक्टर हे केलेलं. त्यांनी पूर्ण गेटअप तो केलेला आणि ते आजोबांचेच म्हणजे आजोबांचेच मित्र म्हणून ते आलेले, असं की म्हणजे एवढं घर भरलंय सो ते सगळ्यांना भेटायला आलेत असं त्यांनी तेव्हा ॲक्ट केलेलं. आणि तेव्हा पण सगळे इमोशनल झालेले. तेव्हा पण त्यांनी सगळं हे केलेलं की मी ह्यांच्यासोबत मोठा झालो आहे. सो ते माझ्या पंजोबा पंजींना ओळखून आहेत, त्यांना म्हणजे ते सगळं ते म्हणजे मला एवढं आठवत नाही. पण जर त्याचा व्हिडिओ मिळाला तर मी नक्की नंतर ॲड करीन कधी इन फ्युचर. पण ह्या वर्षी पण बरोबर 20 वर्षांनी सगळे गावाला जमले. सो म्हणून बाबांनी ते परत रिक्रिएट करायचं ठरवलं. सो इट्स अ रिक्रिएशन. पण ह्यावेळी माझ्या आजोबांच्या पिढीमधलं कोणी नाही आहे, फक्त माझी आजी होती. सो आणि बाकीचे पुढची पिढी जे 2006 साली नव्हते ते पण यावेळी आलेले. सो ते पण होते, प्लस आमची पिढी, प्लस आमच्या नंतरची सुद्धा पिढी होती. फ्रान्स नवीन पिढी, चौथी. सो 4 पिढ्या होत्या ह्यावेळी. आणि मग ह्यावेळी बाबांनी मानसी काकूला सोबत घेतलेलं ॲक्टसाठी. ती त्यांची लहान बहीण म्हणून आलेली. आणि बाकी सगळं तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळेलच की काय होतं. मी जस्ट एक प्रिव्ह्यू देते की 2006 साली हे केलेलं, त्यानंतर 2026 साली पण सेम. सो ते आमच्यासाठी ते खूप थोडं इमोशनल होतं, माझ्यासाठी पण. आणि येस, सो आय होप यू एन्जॉय दॅट व्हिडिओ. पूर्ण बघा, थोडं मजा पण येईल, इमोशनल पण आहे. सो येस, जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज नक्की पूर्ण तो व्हिडिओ बघा. आणि नाही नाही बाहेरून येत आहेत. पडवीतले आंबे मोजतात. ते उद्या येतील. बापरे. अरे वायर घे, सांभाळा. त्यांच्या काळात वायरी बघितलं नाही. त्यांच्या काळात वायरी त्यांनी बघितलं नाही. वायरी आहे, पायरी आहे, वायरी आणि पायरी. 2006 मध्ये आपल्याकडे पाहुणे आले होते. त्यानंतर आता 2024 मध्ये पाहुणे परत आपल्याला भेटायला सगळ्यांना आलेले आहेत. तर आपण त्यांचं आधी स्वागत करू. तू एकच तेवढा ओळखतो. आजूबाजूला बसायला तिथे नमस्कार. दमन घे. सगळे खोत मंडळी जमले, खूप आनंद भरून आले. आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मला आठवत आहे, तुम्ही कृष्णी आणि पुष्पीचं लग्न व्हायच्या आधी ते झालं होळीचा कार्यक्रम. बरोबर. त्या वर्षानंतर म्हणजे कृष्णी, पुष्पी वगैरे सगळे. आम्ही माझी ओळख तू सांगितलीस का? मी सांगली. बाय. मी वसंत पटवर्धन, ही माझी बहीण सुमी पटवर्धन, आता गोखले. आम्ही
मूळचे मेडगावण्यातले. आमचं 80 घराशी संबंध म्हणजे आता पूर्वीचे कोणी राहिलेले नाही. काशीनाथ, गोपाळ, आम्ही त्यांच्याबरोबर खेळलेलो. मित्र म्हणा, भावंड म्हणा, एकत्र वाढलो इथे या घरात. तुम्ही कृष्णी आणि पुष्पी बरोबर म्हणजे या घरात अरे सागर गोट्याचा रे खेळ ते इतके तुम्ही बसायचो मुली आम्ही. खेळतात, आम्ही सागर कुठे गोटे सागर गोट्या खेळायचो. खेळतो. इकडे मेडगावण्यात तलावावर जायचे, त्या सगळ्या मुलींना आम्ही कपडे सांभाळ द्यायचो आणि आम्ही सगळे गोपाळ, काशीनाथ आम्ही सगळे पोहायचो मेडगावण्यामध्ये जाऊन. आणि आज एवढ्या वर्षानंतर जेव्हा कळलं, बरं तुम्ही सगळे कोणी आमच्या संपर्कात नाही. मधू आज बरेच वर्ष आमच्या संपर्कात आहे. कृष्णी संपर्कात होती, आता कोणी राहिलं नाही काय दुखताय कोणाचे. माझे. अच्छा, बसू का बसू का हा जरा ऐकायला तर. विलासबाई काम व्हायचे. सांभाळून बसा हो. हरकत नाही, जाऊ जाऊ. इकडे इकडे. माईक त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी येते. सांगायचा मुद्दा, आज तुम्ही होळीच्या निमित्ताने जमलात. मधूकडनं कळलं तुम्ही येतात सगळे मुंबईहून, काय बस करून वगैरे. मधू मला सगळं सांगितलं की सगळे खोत मंडळी येत आहेत. आता पूर्वीचे तर खोत कोण राहिलेले नाही. लास्ट आता कुठे गेला मधू? माईक देऊ का? माईक नको, माईक बी आम्हाला ते काय त्या उशाला ऐकायला येत नाही. मशीन लावायला सांग. उषा कोण? गोपाळची अच्छा, आली आहे का ती? आली आहे. भरपूर मंडळी येतो. मोठी नवल सांगताय आजोबा. अगदी भरपूर मंडळी आली. आनंद झाला हो, आनंद झाला. पण ऐकायला आपली येत नसेल ही तर. आताची सगळी नवीन पिढी, त्याला आता काय सगळ्यांची आता ओळख करून घ्यावी लागेल. आमची ओळख सांगितली, आता तुम्ही एक एक तुमची ओळख सांगितली म्हणजे आम्हाला बोलायला बरं पडेल. कारण पुढची पिढीनं आम्ही काय बघितलेलं नाही, तुम्ही आम्हाला बघितलेलं नाही. सगळ्याची ओळख करून देईल की प्रत्येकाला आपण- प्रत्येकाने आपण- प्रत्येकानेच सुरुवात करा. बोलायला तोंड आहेत की नाही? हो. एकेकाने द्या हो तुमची ओळख करून द्या. नमस्कार. नमस्कार. चंद्रशेखर रामचंद्र परांजपे, रामचंद्र गणेश परांजपेचा मुलगा अच्छा. बरं. थोरला. रामभाऊ भाऊचा का? हा मोठा का? लगेच सांग. हा थोरला. अजून तू ओळख करून दे. थोरला थोरला. बरोबर आहे. नमस्कार, मी नेहा थोरली. थोरली. हो. या आपण कोणी ये. आपली ओळख आपणच करावी हो, नवऱ्याकडून नव्हे. आपली ओळख म्हणजे आपल्यालाच निर्माण करावी लागते. लक्ष्मणजी, लेकी बस हो, बस. हा, ही त्यांची लेक. मी त्यांची मुलगी सानिका चंद्रशेखर परांजपे. मान ठेवायचा. नोकरी करते का गं? हो करते ना, कशात गं? बँकेत आहे. बँकेत म्हणजे पैशांचा व्यवहार पैशाचे व्यवहार म्हणजे हो. हुशार असेल हो मुलगी. दिसतेच आहे चेहऱ्यावर. आणि आणि आता रामभाऊची म्हणजे ऐकता का बराच आमच्याकडे आता एक मुलगा आलाय, माझाच नातू आहे. त्याला देखण्या हो माझ्यावरच गेलाय. पण तुम्हाला सांगते खूप हुशार आहे. आपण नंतर मी विजय विश्वनाथ परांजपे, विश्वनाथ गणेश परांजपेचा मुलगा छोटा. विसूचा. हा, विसूचा, बरोबर. हा, खुर्चीवर बस. जोड्यानेच बसले असते तर बरं झालं. फार आवडली हो मला. नाही, खेळीमेळीचं वातावरण आहे. खेळीमेळीचं वातावरण असलं पाहिजे. नमस्कार, मी विनया विजय परांजपे. बरं, विश्वनाथ गणेश परांजपेंची मी हत्ती सून. ओळख छान सांगितली हो. पुढे कोण? नमस्कार, मी उदय विजय परांजपे. विजय विश्वनाथ परांजपे यांचा मोठा मुलगा आणि विश्वनाथ गणेश परांजपे यांचा सगळ्यात धाकटा नातू. होतात हो, छोट्या छोट्या चुका चालायच्या. काय करतोस तू? मी सध्या नोकरी करतो अच्छा, कशामध्ये? आणि एक्सपोर्ट मध्ये. कानात बाहेर गावी बिंबाई जे घातलीये, पाठवलं. कानात हो. बिंबाई. वा. कशा? सहज का फॅशन? आवड म्हणून.
आवड हो अहो, Fashion आवड नाही. म्हणून सोन्याचं कोणी Fashion कानातलं नाही. घालतं का हो Fashion नाही, हो. भिकारी? हो माझी आवड आहे. बरं फॅशन नाही, नाही नाही फॅशन नाही. हे आवडलं. आवड आवड म्हणून आवड म्हणून फॅशन आवड. म्हणून नाही, हे चांगला पर्याय. सुरक्षी विजय परांजपे, विजय परांजपे यांची धाकटी लेख आणि विश्वनाथ परांजपे यांची धाकटी नात. वा, छान. यांचं आता लग्न ठरलंय हो. हो का? माझं लग्नही ठरलं आहे. 14 मार्चला 14 लग्न. मार्चला माझं लग्न आहे. अरे वा. मला येता येईल तर तुम्हाला तुम्ही या आत्ताच मुंबईला आमंत्रण देते लग्नाचं माझ्या. विरारला या. आमचे आशीर्वाद. वसंत मोठ्यांना नमस्कार हो करायचा येते असतो. मला ती इच्छा पूर्ण हो. सागर दोन नंबर मी अजय विश्वनाथ परांजपे, विश्वनाथ गणेश परांजपे यांचा 2 नंबर मुलगा. म्हणजे पुत्र. मी अश्विनी अजय परांजपे, विश्वनाथ परांजपेंची 2 नंबर सून. छान. हो ऐकायला येत नाही थोडस कानाला मशीन लावलंय तुम्हाला दिसू नये म्हणून नमस्कार, मी प्रसाद परांजपे, अजय परांजपे यांचा 2 नंबर मुलगा आणि हा माझा छोटू आणि ही माझी मिसेस पूजा परांजपे आहे. अरे वा. माझी बहीण आहे, इथे नाही, ती आता आहे कॅनडामध्ये. माझी बहीण मोठी बहीण. दोन नंबरचा 2 नंबर. हा. म्हणजे खोतांमधला सगळ्यात लहानात वा. पंटू हो आपला पंटू. हो, आपला खोतांकडचं सगळ्यात छोटा खोत. आता मोठ्या खोत मध्ये आता राहिलं मोठं कोण आहे आता खोतांमध्ये मोठं कोण? अरुण परांजपे. तो इथे आता असतो. हा, तो आता खोती सांभाळतो. नाही ते कळलं. राजदंड दिलाय राजदंड. ठीक आहे बसतोय पुढे अजून द्यायचं. शेजा परांजपे, गणेश परांजपेंची मोठी सून. सागर मी सागर परांजपे, मी विश्वनाथ परांजपेंचा नातू. लग्न वगैरे झालंय की नाही? त्याचं लग्न झालंय. माझी मिसेस आणि माझी मुलगी मुंबईला आहेत, कारण कामाच्या कारणाने ते येऊ नाही शकले गावाला. ओळख सांगताना विसरू नये हो आपल्या बायकोचं. आणि आले नाही तर ते मुद्दामच सांगा. सांगावं. आता ज्यांच्या बायका आहेत त्या उभ्या राहून सांगतात किंवा नवरे सांगतात माझी बायको. तुझी बायको नाही तर तू सांग माझी बायको आलेली नाही. ते कारण काही असो, कारण आपण समजू शकतो. सांगायला काय लाज वाटायची त्याच्यात. स्वतःचीच बायको असं आणि कोण आहे पुढे? थोरले हा. मी अरुण काशीनाथ परांजपे, काशीनाथ गणेश परांजपे यांचा मुलगा. आबा. म्हणजे या गणपतीचा नातू. तूच असतोस ना रे हल्ली. होय होय मधू बोलला. खूप छान केलंय. मधूने मला फोटो दाखवले. होय का? आता रात्रीचं नंदनवन केलंय तो त्यांचं. म्हणजे बरं वाटलं. आमच्या वेळेस मधूच्या फोटोत कळलं. हा वर्षानं असाच आहे काही बोलत नाही बरं वाटतं पण खेळी माहितीचं वातावरण ठेवलं. ही माझी धर्मपत्नी. मी अर्पिता अरुण परांजपे, इथली सून, आबांची सून. राहिलं म्हणे. आहे ना मागे. ठीक आहे, पुढे. आता बोल. मी राजीव रामचंद्र परांजपे, रामचंद्र परांजपे यांचा 2य पुत्र. मी मिसेस. सांगेल ना. अरे बाबा ती 40 मिनिटं बोलेल. मी सुनीता राजीव परांजपे. म्हणून तो बोलला. हा, म्हणून तो आता टोमणा मारला. शिक्षिका काय आहात का? पण मी घड्याळ विहारच नाही आज घेतली. तुमच्या हातात घड्याळ. घड्याळ नाहीये आज कार्यक्रम आहे ना. घड्याळाशिवाय शिक्षक नसतो हो. वेळ पाळणं शिक्षकाचं काम आहे. आणि शिकवणंही वेळेचं भान. शिकवलं नाही तरी घड्याकडे लक्ष असं नाही. असतं असंही असतं. तू पुढे शिक्षिका होतीस सगळे असतील बोरिवली. मुंबईचे. सगळे मुंबईचे. आता फक्त हे आता राहायला आले.
सद्गू, तू तुझी तो ओळख सुद्धा सगळ्या सध्या स्थायिक घराची. नाहीये इकडे. तुला भोपाळची सुद्धा सध्या स्थायिक मुंबईचा नाही, त्यांनी गुहागरमध्ये घर बांधलंय. हो का? छान अरे वा, कुठे रे गुहागरला? नागझरी वेळेश्वरच्या जवळ. अच्छा. बंगला बांधलाय हो. समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे का बंगला बांधलाय हो. बांधला बांधलाय. जायचंय हो. आमच्याकडे म्हणजे तुझा भाऊ राहतो? कुठे? नाही, तो मुंबईत गेला. नाही नाही, भुवनेश्वरला हा, माझं तुला जवळ आहे. लांब तेवढी होईल. न जवळ आहे का? हा, जवळ आहे, 2 किलोमीटर माझ्या भावाच्या घरापासून. त्यांचा पण बांगलाच आहे. हम्म. ऐका तर आज येण्याचं नियोजन का केलं असेल अशी आम्ही मुद्दामून आलो नव्हतो. जरा कृपा करून मध्ये मध्ये नाही बोलताना अडथळणार नाही. शिक्षिका आहे मी पण, त्यामुळे स्वाभाविक असं होणार. आज इथे येताना खूप आनंद झाला हो. इथे बसल्यावर सारीपाटाचा खेळ मी आणि पुष्पा खेळायचो. खूप रडायला येतंय खरं तर, पण तुम्हाला सांगणं फार आवश्यक. आजची नाती खूप धुसर होत चालली आहे. फक्त त्या तुमच्या डबड्या मोबाईल वरती फक्त गोष्टी असतात आणि फक्त वाचन असतं. पण त्या वाचनात तुमचं नातं कुठेतरी हरवतंय असं नाही का वाटत? फक्त तुम्हाला असं वाटतं की ते जग जवळ आलंय, पण तुमचा एकमेकांशी असणारा संवाद सुटत चाललाय, तुटत चाललाय. आई काय करते तर ती मोबाईलवर असते, मुलगा काय करतो तो मोबाईलवर असतो, आणि पप्पा काय करतो तो सुद्धा मोबाईलवरच असतो. घरातल्या गोष्टी सांगायला सुद्धा घरातला ग्रुप असतो म्हणे, आणि त्याच्यावर रोजच्या गोष्टी सांगितल्या जातात. का हो, तुम्हाला बोलता येत नाही, शिकवलं नाही का कोणी? काळाची गरज आहे म्हणतात. काळाची गरज आहे. जसं जसं आपण पुढे जातोय ना, जसं आपण विज्ञान जवळ करतोय आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी बाहेरून आलेल्या ज्या आहेत ना, त्या आपल्याला पोरकं करणार आहेत. आज तुम्ही इथे आलात त्याचा आनंद खूप आहे मला, पण तो आनंद टिकवण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. त्याचं कारण मी सांगते. आज मी जेव्हा इथे येते तेव्हा मी त्या झोपाळ्यावर झोके घेत आम्ही 10-10 जण असायचो. आज कोण आहे हो या घरात? कोणीच नाही. का? कामधंद्यासाठी गेलो, मुंबईत राहिलो आणि तिथे स्थायिक झालो. पण आपण आपलं गाव विसरलो. पण आज 12 वर्षांनी का होईना या घराला घरपण आलं. मी वशाला असं म्हंटलही, बाबा रे, तिथे गेल्यानंतर आपली ओळख सांगायची की नाही सांगायची, की नुसतं तीर्थप्रसाद घेऊन यायचं. पण मला वाटलं नाही, आज मला तुमच्याशी बोलणं आवश्यक वाटलं. का वाटलं असेल माहिती? यापुढे येणारी जी नातवंड आहेत ना, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दिसेल तेव्हा ती मुलं आपल्या ह्या घराच्या मायेने इथे परत येतील आणि 12 वर्षानंतर ह्याच्या चौपट माणसं इथे आलेली असतील. कदाचित आम्ही दोघं तर नसणारच आहोत, पण आमच्या आत्मेला इथे कुठेतरी घुटमळत असते. आम्ही आत्ता आहोत, काही दिवसांनी नसू. आम्ही सीतेला भेटायला जाऊ, आम्ही कमललाही भेटू हो, आम्ही रामचंद्रालाही भेटू आणि गोपाळला पण भेटू. तिथे जाऊन सांगू आम्ही की आज आम्ही या घरामध्ये काय बघितलं, तर आनंदाचं झाड फुललेलं पाहिलं आणि खूप भरून पावलं हो. आज जे त्यांनी नाही बघितलं ते आपण बघतोय. अगदी अगदी. आज ते वरून बघत असतील, पण आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. आणि ही जसं म्हणाली मोबाईलचं, आज तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही इथे जमलात ना, तो प्रत्यक्ष सहवास, प्रत्यक्ष तुम्ही जो अनुभवताय ते मोबाईलवरती नाही तुम्हाला मजा आहे. मोबाईलवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर तुमचं ते काय हल्ली सकाळी सुप्रभात, मी काय गुड मॉर्निंग का काय टाकतात, त्या गुड मॉर्निंग पेक्षा तुम्ही बोलणं किंवा प्रत्यक्ष भेटणं हे खूप महत्वाचं आहे. का आज तुम्ही जेव्हा इथे जमलायत, तुम्ही मुंबईत असाल, तुम्ही भेटत असाल नसाल मला माहित नाही. सगळेजण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे, संसारात व्यस्त आहे, सगळं कबूल. पण तिकडे जरी नसाल भेटत तरी निदान आज जेव्हा जानशीचं घर आज इतक्या वर्षानंतर उघडं झालंय आणि आज इथे राहतायत, 2 जण इथे राहतायत जोडपं, आणि तुम्ही कधीही तुम्हाला वाटलं कधी तुम्ही येऊ शकता तेव्हा घर उघडं आहे. आधी तर तो कृष्णा तांबे सांभाळायचा, आणि ह्याच्या अगोदरच्या जेव्हा होळी झाली किंवा बाकी सणवार तो सगळं कृष्णा तांबे करत होता. मला कळत होतं की कृष्णा तांबे, कारण कोण येणारच नव्हतं इथे,
सगळे मुंबईत, ते काशीनाथ वगैरे सगळे नोकरीला, कोण क्रॉम्प्टन मध्ये, कोण रेल्वे, काय कुठे कुठे सगळे चांगले कामाधंद्याला लागले. सगळी त्यांची मुलं शिकली, आता दिसतात इथे. सगळ्यांच्या पुढे संसार, पुढची पिढी पण आता आहे. पण हे तुम्हाला ह्याच्या मध्ये चढवते, पण एक गोष्ट सांगते. आता हिचं लग्न ठरलं असं म्हणलं तुम्ही, लग्नाला आमचे खूप आशीर्वाद आहेत हो. आणि तुझं माहेर जसं आहे तसं सासर पण असू दे, हाही तुला आशीर्वाद. पण एक सांगते मुलींनो, ही जर का प्रथा तुम्ही जर का पुढे नेली नाही तर ती संपेल. त्याचं कारण शिवाजी महाराज म्हणाले होते की आपल्या या बहिणींनी ही संस्कार, ही पिढी, ही रूढी पुढे नेली नसती तर इथपर्यंत आले नसते. 350 वर्ष महाराजांना जाऊन झाले, पण आजही आपण ही गावची पद्धत आहे, जी रूढी आहे ते आपण पूर्ण करतोय. मग मुलींना एक सांगते, उद्या लग्न झाल्यावर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमची भांडणं होती, होऊ द्यावी, पण त्याच्यातून राग आणि रुसवा हा मात्र ठेवायचा नाही. संसार म्हणजे ना एक कपबशी सारखा असतो. तुम्ही म्हणाल कपबशीचं काय एक उदाहरण सांगताय, तर कपबशी यासाठी जेव्हा गरम पाहिजे तेव्हा कपातून प्यावं आणि जेव्हा थंड हवं तेव्हा बशीचा उपयोग करावा. मला असं वाटेल की आज आमचं प्रयोजन इथे जरी असलं तरी बरोबर जे तुमच्याबरोबर आलेले नाहीयेत ना, त्यांना सुद्धा आम्हाला बघायचं होतं. पुढच्या वेळेला तुम्ही त्यांना नक्की सांगा की पुढच्या वेळेला तुम्ही याल तेव्हा मोठ्या संख्येने याल आणि अशाच आनंदात हा कार्यक्रम साजरा कराल. आज तीर्थप्रसाद घेण्याचा योग आलेला आहे, तर आपण तीर्थप्रसादाकडे जायचं. उद्याच्या कार्यक्रमाला मधू म्हणत होता, पण त्या जो काही इकडे गोंधळ असतो, जी काय गर्दी असते, त्या गर्दीमुळे आम्ही काय उद्या इकडे, आणि आता आम्ही सध्या रत्नागिरीत असतो. मधू आमचीच गाडी घेऊन आला इकडे आणि आम्हाला त्याच्या गाडीतनंच आणलं आणि आम्ही त्या फडक्यांकडे आम्ही उतरलो होतो. म्हणजे आत्ता बसून नको, तू जा पुढे, आम्ही येतो रात्रीचं सगळ्यांना भेटायला. दिवसभर कोण हो नारायणपूर. मधूने आम्हाला ते पण सांगितलं होतं, तुम्हाला काय आचारी पाहिजे होतं. हल्ली बायकांना म्हणे स्वयंपाक करायला नको म्हणून आचारी पाहिजे. आमच्या रत्नागिरीचा फडके दिलाय हो तुमच्याकडे आचारी. माझी पण ओळख निघाली हो. तो गिरीश जो आहे ना आमच्याकडे, वस्तुशांतीला आला होता हो, सुंदर पूजा केली होती आणि त्यांचेच ते भाऊ. त्यामुळे तिथेही आमचं नातं निघालंच, कुठेतरी नातं निघतच असतं असं म्हणतात. आणि बायकांची नाती हो खूपच निघतात, कारण बायका तसं नसतं. बायका नको तिथे पण बोलतात हो. ते बोलणारच ना हो, बोलणारच. या वाक्याला बायकाच हसल्या. नाही, त्यांना पटलं म्हणून त्या हसल्या असतील, पण हे थोडं होणार. नवऱ्यांना हसू येत होतं, पण बायकांसमोर हसणार कसं म्हणून हसले नाही. होम मिनिस्टर कशाला म्हणतात ग, कशाला म्हणतात होम मिनिस्टर? होम मिनिस्टर कोण आहे? आपणच आहोत. आणि आपणच ही पुढे नेणारी जी गोष्ट आहे ती आपल्याला सगळ्यांना एकत्र करणारी आहे, सगळ्या पिढ्यांना एकत्र करणारी आहे. चला आपण पुन्हा एकदा देवाकडे जाऊन आशीर्वाद घेऊया आणि सत्यनारायणाला नमस्कार. देवदर्शन कंटिन्यू करतो. हिने सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी आज जसे मिळून मिसळून आलेला आहात, सांगायचं असं की हे आम्ही इकडे जेव्हा लहानपणी यायचो, काय इकडे म्हणजे दूध दुभतं असं भरलेलं होतं. महादेव काकांचा दरारा होता. महादेव काका म्हणजे तुम्हाला कळलं, गणेश आजोबांचं नाव माहितीये, पंजोब, तुमचे पंजोबा, ते बाकायला राहिला होते, पण त्यांचा दरारा होता. विचार आहे त्यांचा दरारा होता. आम्ही त्यांना घाबरायचो, पण ते तेवढेच प्रेमही करायचो. हो नाही सांगतो, मूळ आपल्या घराला बाकायचं होतं. 3 भावांना 3 त्यांच्या कृती मिळाल्या. खरावरचे परांजपे, रणचितले परांजपे, बाकायतले परांजपे. आम्हालाच सांगतो सॉरी चुकलो, म्हणजे एक काही करून सांगतो. नाही
म्हणजे तुला माहिती आहे नाही नाही पण माहिती आहे अरे प्रशांत, असा विषय तुमच्या आहे पिढीचं तुला होतं. घरांची माहिती आहे बाकळ्यातली पण तुला माणसांची माहिती नाही. मी फक्त महादेवांचं जे आमच्या पंजोबांचं नाव घेतलं ना हो हो ते इथे नव्हते. पण होते त्याने असं प्रयोग- त्या महादेवना किंवा हनुमानाची जागा. गणेश काकांना आम्ही हनुमानाची बघितलेलं जागा. आहे, तू बघितलेलं नाही म्हणून त्यांच्याविषयी माहिती सांगत होतो. हो चालेल. मला वाटलं तुम्ही म्हणाला की ते इथे होते असं. इथल्या घराचं सांगतो. आम्ही जेव्हा इकडे यायचो खेळायला, काय? हे घर त्यांच्या ताब्यात आल्यानंतर तेव्हाच सांगतो. तर आज जसं इकडे सगळे हे लाइटिंग आणि सगळं जे काय घर भरलेल्या माणसांनी घर भरलेलं आहे ते असंच घर भरलं कारण हे आहे ना तुमचं पोतांचं सोन्याचं ताट आहे. थोडीशी जळमट शेवाळ वगैरे आलेलं आहे ते थोडंसं जर का साफ केलं ना तर ते सगळं सोन्याचं ताट आहे तुमच्या पुढच्या पिढीसाठी पण. सोन्याचं ताट आहे ते त्याच्यावरती ती जी काही जळमट आहेत ना ती तुम्हाला साफ करायची. ती एकत्रपणे साफ केलीत ना सोन्याचं ताट आहे. आता मला रान वाटत जरी असलं, मी जागा बघितली नाही बघितली मला माहिती नाही, परंतु जागा आहे तुमच्या आजोबांची. ती जागा आहे ना ते सोन्याचं ताट आहे. आज इथे कोणी नसल्यामुळे ते विसू गणेश हे सगळे लहानपणीच सगळे मुंबईला गेल्यामुळे इथे काही लक्ष दिलं गेलं नाही आणि मग ते रान वाढत गेलं ते वाढत. आता मधून सांगितलं की ह्याने काहीतरी भाजीपाला आणि काही कलम काजू बिजू लावले. आनंद वाटला पण हे काहीतरी तात्पुरत्या जागेमध्येच आहे. तुमची जागा खूप आहे. म्हणजे तुम्ही सकाळी निघालात ना 4 तास लागतील तुम्हाला जागा फिरून यायला. ते हल्ली काय जातात ते सकाळी धावायला का काय म्हणतात मॉर्निंग वॉक. सकाळी एकदा जाऊन बघा तुमच्या जागेचा तुम्ही फेरफटका माराल ना तर तुम्हाला समजेल माझं ताट केवढं. आता ताट दिसणार नाही तुम्हाला. आता ताटाभोवती तुम्ही राऊंड मारून याल ना तर आतमध्ये तुम्हाला जळमट काटे शेवाळ आलेलं आहे. ते जेव्हा तुम्ही साफ कराल तेव्हा तुम्हाला ते सोन्याची झळ आली. असेच मिळून मिसळून राहा. जागा घर ही वास्तू इथे या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही एकोप्याने इथे राहा, एकोप्याने या, एकत्र राहून सगळं तुम्ही एकत्र राहून सगळं जेव्हा तुम्ही इकडे याल ना तेव्हा आपोआप हे नंदनवन पुन्हा पहिल्यासारखं बघायला मिळेल. असेच खेळमेळणे राहा. खेळमेळे आहे. उत्सव वगैरे कोकणातले उत्सव असतात. आपल्याकडे 12 वर्षांनी येतो तेव्हा तर हमखास या मध्ये तर याच, पण 12 वर्षांनी जेव्हा हा उत्सव असतो तेव्हा तर सगळ्यांनी आवर्जून या. आणि बाकी तुम्ही वर्षभरात कधी तुम्हाला वाटेल तेव्हा येऊन जाऊन तुम्ही करा. काय तुम्हाला काय करायचं ते वर्षभर तुम्ही करा. पण अशा जेव्हा कार्यक्रमाला तुम्ही एकत्र येता, आज झांशी गावात उद्या जर तुमच्याकडे 12 गावची लोक येणार आहेत तर 12 गावच्या लोकांना पण कळलं पाहिजे की काय झांशीचे काय आहेत किंवा कोण कोण आहेत. त्यांना पण माणसं दिसली. आज एवढ्या 60 वर्षात जवळजवळ इथे 60 वर्षात घरात एक माणूस दिसलेला नाही ते बघतील. आज 60 वर्षानंतर आज झांशी खोतांच्या घरामध्ये ही सगळी लाइटिंग आणि ही सगळी माणसं उद्या दिसणार आहेत. आज गावात सगळ्यांकडे ती चर्चा आहे. त्या जवळजवळ 60 वर्षानंतर आज झांशीच्या खोतांच्या घरामध्ये आज सगळी झळाळी आणि सगळं लाइटिंग आणि माणसं बघायला मिळतात. 60 वर्षभर घरामध्ये कोणी नव्हतं, काळा कुत्र सुद्धा नव्हतं. पण तो जो मान होता तो कृष्णा तांबे नित्यनियमाने करत होता. त्यांना जे काय लागेल त्यांना तो देत होता स्वखुशीने. काशीनाथ हे गोपाळ वगैरे त्यांना सांगायचे आणि ते सगळं करत होते. आज तुम्ही सगळे आलेले आहात. तुम्ही त्यांची सेवा करणार आहात. ते येणार आहेत आपल्याकडे. गावची निशाणी येईल आपल्या दारात आणि ते सगळे 500 700 12 गावची लोक तुमच्याकडे येणार आहेत. एवढी मोठी गोष्ट आहे ती. आज 12 गावची लोक आपल्या दारात येणार आहेत. आपल्याला जायचं नाहीये कुठे. आज 12 गावची लोक आपल्या दारात येतात. एवढा तुमचा मान आहे आणि शिकवतांचा. तर उद्याचा कार्यक्रम तुम्ही छान पद्धतीने सांभाळा. सगळ्यांना काय हवं नको ते सगळं व्यवस्थित त्यांचं करा आणि गावातली लोक सगळी आहेत तुमच्या मदतीला. तुम्हाला सगळं करायला पाहिजे असं काही नाही.
सगळे गावातली माणसं सगळी तयार आहेत. त्यांची पण जबाबदारी असते. मान जानशी खोतांचा असतो, पण जानशी गावाची पण इज्जत असते. त्यामुळे त्यांना पण ती कुठेतरी त्यांना हे असतं की आपल्या गावात येते म्हटल्यानंतर तुम्हाला जसं जानशी खोतांच्या घरात तुम्ही येणार म्हणून तुम्ही जमलायत, तशी त्यांना पण त्याची चिंता आहे की आपल्या गावात 12 गावची लोक येणार आहेत. त्यामुळे तेही तयारीत आहेत, तुम्ही तयारीत राहा. असंच सगळ्यांवर प्रेम असू दे. छान कार्यक्रम सगळे करा. जय- जय- चला, दर्शन घेऊया. पायऱ्या केवढ्या आहेत रे? एवढं तुम्ही होतात तेवढं छे, आमच्या एवढ्या नव्हत्या. जास्त नंतर केलेल्या दिसतात. वयानुसार पायऱ्या वाढल्या. पायरी सांभाळून बोलत जातो. तुझं बोलणं म्हणजे ना कोणालाही काही बोलू येशील ना ग? शकतो.